प्रवेश करत आहेस? त्याचे घाणेरडे कपडे, भोंगाळपणा आणि गटाराजवळची जागा हे सर्व बघून विसरली झाली बघ मला. शिवाय ते शिडेही असतात. चल मग आपण बोरे, करपत्ते किंवा आवळे खाऊया. ते तर झाडावर बनलेले असतात आणि ते स्वच्छ दिसत आहे. माशा बसलेल्या असतात. तर मग आपण आणि तुला माहिती नाही का ते दरवेळेस आजारी पडतात. रोज केक विकत घेऊन खातो. त्याच्या पोटात जंत झाले अशी त्याची आई माझ्या आईला सांगत होती. मी का खाऊ? माझ्या पोटात तर कावळं खोकलत आहे. मी घेतो ना तुला खाऊ. अरे आपल्या आईने बनवलेली ताजी भाजी पोळी किती पौष्टिक असते. चल मग आपण तेच खाऊया. माझी आई सुद्धा म्हणते की आपण बाहेरचा खाऊ कधीतरी खायला